कधी कधी असं म्हणतात की बाबा घरात पैसेच येत नाही किंवा येतात ते पण पैसे टिकतच नाही, तर त्यासाठी काय उपाय आहे का? मला सांगायला काय लागतंय? मी काही सांगू शकतो हे करा ते करा, पण आपण काय वागतोय ते पहिले बघा. कसा पैसा टिकत नाही त्याचं कारण घ्या. ठीक आहे, आता ही एखादी वस्तू मला नकोय बाबा, नाही घेतली काय फरक पडलाय, पण तुझ्याकडे म्हणून मला पाहिजेच आहे तर तो खर्च होणारच आहे. एखाद्याने 10 लाखाचा शर्ट घातला म्हणून आपण घालावा का? तूही शर्ट घातलाय, मी पण घातलाय, माझे ते अंग झाकते, तुझे अंग झाकतो, त्यात काय फरक आहे? पैसा कमी कसा म्हणावा की ज्या दिवशी घरामध्ये खाया प्यायला कुठेही धान्य नाही तेव्हा म्हणा की तुम्हाला पैसा पुरत नाही म्हणून. तुमच्याकडे खायला आहे, सगळा किराणा भरलेला आहे, सगळं वेल सेट आहे आणि तरी म्हणताय तुम्ही पैसे पुरत नाही. कसे पुरतील मग ते? पैसा हा तुम्हाला पोटापुरता देव देतच राहतो, कोणालाही देव उपाशी ठेवत नाही. पण तुमचे शोकच जर जास्त असतील त्याला देव काय करणार? घरात समजा कंटिन्यू जर वाद होत असेल तर त्यासाठी काय असं म्हणजे होम हवन करणं आवश्यक आहे का? रोज भांडणं कशामुळे होतात याचा पहिले शोध घेतला पाहिजे, तिथून सुरुवात होईल. घरामध्ये पैसा आहे, सगळं काही आहे, पण उगाचच भांडण असले तर काय करावं? त्याला देऊन काय करणार आहे? तुझ्या घरात सगळं सुख आहे, तुला सगळं बायको देते हातात, तुझा शब्द खाली टाकू देत नाही, पण तुझी इच्छाच नाही शांत राहायची. तू सारखं आले की तिला मारतोच आहे, कशी शांतता राहील? आज समजा तुमच्याकडे 2 पाहुणे आले तर मी येणार नाही. कोण आलं, कुठून आलं, काय आलं, मला काय चौकशी करायची गरज आहे? पण तसं खेड्यात नाहीये. रामराम, कुठलं पाहुणे येतात ना, हा फरक आहे. पहिले ते मूळ शोधायला पाहिजे की बा कुठून होतंय, का होतंय, मग तेव्हा ते माणसाला कळलं की नाही बाबा घरामध्ये भांडणं का होत आहेत नेहमी, कशामुळे होत आहे, मग काही घरात आवाज येता का, काही दोष उत्पन्न झालाय का, मग त्याच्यावर ते ठरलं जात. आणि आता घरात समजा कंटिन्यू जर वाद होत असेल तर ते त्यासाठी काय असं म्हणजे होम हवन करणं आवश्यक आहे का तसं काहीच नसतं? नाही, आता घरात रोज भांडणं कशामुळे होतात याचा पहिले शोध घेतला पाहिजे, तिथून सुरुवात होईल. घरामध्ये पैसा आहे, सगळं काही आहे, पण उगाचच भांडण असले तर काय करावं? त्याला देऊन काय करणार आहे? तुझ्या मनातच नाहीये काही करणं. तुझ्या घरात सगळं सुख आहे, तुला सगळं बायको देते हातात, तुझा शब्द खाली टाकू देत नाही, पण तुझी इच्छाच नाही शांत राहायची. तू सारखं आले की तिला मारतोच आहे, कशी शांतता राहील? मग ते कुठून उत्पन्न होतंय भांडण, त्याचं मूळ पहिले पाहावं लागल, मग त्याच्यावर उपाय काही करता येईल. पण आता मला पोट भरायचंच म्हटल्यावर मी म्हणू शकतोय 9 चंडी करा, शतचंडी करा, पण देवाचं तुम्ही किती केलं तुमच्या मनातलं जर निघालं नाही तर त्याचा काय उपयोग आहे? मग पहिले ते मूळ शोधायला पाहिजे की बा कुठून होतंय, का होतंय, मग तेव्हा ते माणसाला कळलं की नाही बाबा घरामध्ये भांडणं का होत आहेत नेहमी, कशामुळे होत आहेत, मग काही घरात आवाज येता का, काही दोष उत्पन्न झालाय का, मग त्याच्यावर ते ठरलं जातं. असं होतं ना, आता एखादी अतृप्त आत्मा आहे, आपण म्हणतोय बाबा माणूस मेला, बरोबर ना, पण एखाद्या माणसाची इच्छा अशी असते की त्याला असं वाटतं मी असं मस्त घर बांधावं, इथे मस्त बंगळी टांगावी, तिच्यावर झुलावं, टीव्ही समोर लावावा, मी असा खुर्ची टाकून वटमध्ये पाहावा. पण पैसा आहे, सगळं काही आहे, बांधायला घेतोय आणि त्यात त्याचा मृत्यू होतोय, बरोबर ना. मग त्याची अपेक्षा राहून गेली ना की मला असं बसून खुर्चीवर पाहायचंय. त्या आत्म्याला मुक्ती मिळणारच नाही, तुम्ही किती काही करा. अच्छा, तो ते भटकतच राहणार, कारण तो घराच्या बाहेरच जाणार नाही, तो घरातच थांबतो आणि मग तो त्याची इच्छा पूर्ण करत असतो. त्याला माहिती हे आपलंच घर आहे, ही आपलीच मुलं आहेत, त्याला तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नसते, पण तो शेवटी आत्मा आहे, तो जिथे थांबल तिथे दोष उत्पन्न करणारच आहे आपोआपच. मग आपण म्हणलो अरे वडील वारले का बाबा वारले, सगळं केलं बाबा मी, 10वं घातलं, 12वं घातलं, त्यांचं पित्र घातलं, घरात उदक सगळं करून घेतलं, पण तरी काय होतंय? मग ते त्यावेळेला कळतं की बाबा घरात दोष असल्यामुळे भांडणं होतात, घरात सुख लागत नाही. मग तिथून ती सुरुवात होते. मग ते काही उपाय करून त्याला उदक शांती करून हे करून तो बाहेर काढला जातो आत्मा. तो एकदा घराच्या बाहेर पडला की मग त्याला गती मिळते, तो पुन्हा घरात येत नाही. पण जोपर्यंत तो घरात आहे
तोपर्यंत दोष उत्पन्न करतो. मग महत्वाकांक्षा, इच्छा ही शक्ती खूप आहे, त्याला पुनर्जन्म लवकर मिळत नाही माणसाला, किंवा मिळाला तरी तो तेवढं पूर्ण करल आणि मग पुन्हा त्याचा मृत्यू होईल. जर त्याला मुक्तीच मिळायची असेल तर तो तेवढ्या करता कारणाकरता येईल, तेवढं समाधान करल आणि मग आपण म्हणणार काय चालता बोलता माणूस गेला, आपण त्याचं आयुष्यच तेवढं होतं. त्याला त्याच्या नशिबाने जे राहून गेलं होतं मागच्या जन्माचं ते परिपूर्ण केलं त्यांनी, सगळं पाहून घेतलं कळलं आणि गेला. मी त्याच्या नशिबाचे भोग आहेत, त्याच्या नशिबात जे होतं ते त्यांनी मिळवलं, त्याला मुक्ती केलं, देवाने घेऊन गेला. म्हणून आता हा पितृदोष लागलाय. आपण काय केलंय आपल्याला माहिती, म्हणून हा पितृदोष लागतो. आता पूर्वी कसं होतं, कोणी सैन्यात होतं, कोणी कुठं गेले, कोणी कुठे गेले, कोणाचं 10वं झालं नाही, कोणाचं 12वं झालं नाही, कोणाची इस्टेट खाल्ली गेली, कोणाचं त्यांच्या नावाने दान धर्मच केला नाही, म्हणून हा दोष आलाय. आणि त्यात अन्नदान कमी झालंय का, तर आपण शहरात राहतो. कोणावर विश्वास ठेवावा, कोण येणार आहे आपल्याला आजूबाजूला. तसं खेड्यात नव्हतं, छोटे छोटे घर आहेत, इकडून मोकळे इकडून मोकळे इकडून मोकळे, एक आवाज मारला तरी 10 लोक जमा होतील, इथून तर आवाज पण जाणार नाही. आता आपण इथे बसलोय, मला समजा उद्या तू मारलं तर माझा आवाज तरी पोचणार आहे का? मग कसं कोणाला बाहेरच्याला घरात घ्यावं? विश्वास नाही ना आता, की एखादी आलाय बाबा रोडला फिरतोय, खूप आपली इच्छा झाली त्याला खाऊ घालून, पण तो चोर आहे का, तो काय आहे का चांगला माणूस आहे, कसं आपण ठरवू? उद्या त्याने यावं आपल्याला असं गोल हात फिरवावा, सोनं लुटून न्यावं. आपण पेपरला वाचतो ना की आला आम्ही सोनं दुरुस्त करून देतो, पॉलिश करून देतो, घेऊन जातात. कसं कोणावर विश्वास ठेवेल कोणी? तसं खेड्यात नाहीये. खेड्यात अजूनही बाहेर 4 माणसं असतात. आज समजा तुमच्याकडे 2 पाहुणे आले तर मी येणार नाही, कोण आलं, कुठून आलं, काय आलं, मला काय चौकशी करायची गरज आहे. पण तसं खेड्यात नाहीये. रामराम, कुठलं पाहुणे येतात ना, हा फरक आहे. बरोबर. तर आणि जसं भांडणाचं आहे तसं पैशाचं पण लोक म्हणजे कधी कधी असं म्हणतात की बाबा घरात पैसेच येत नाही, किंवा येतात पण पैसे टिकतच नाही, तर त्यासाठी काय उपाय आहे का, किंवा तसं काहीच नसतं? मला सांग, घरात पैसा येतोय बरोबर ना, मग घरात पैसा येतोय याचा अर्थ तुझ्याकडे पैसा आहे. मग तुला लागतायत किती पैसे, आणि तुला रोजच्या व्यवहाराकरता म्हणजे खाया प्याला याला त्याला किती पैसे लागतात, त्याच्यापेक्षा पैसे तुझ्याकडे जास्त येत आहेत. पण समजा आता तुझी कॅपॅसिटी नाहीये, आणि तुला 20,000चा मोबाईल घ्यायचा आहे, त्यातले 2,000 रुपये तुझे गेले ना हप्त्याला, बरोबर, 2,000 रुपये तुझे दुसरीकडे गेलेत, म्हणजे 4,000 रुपये तुझे असे गेलेत, राहिले 4,000 रुपये. कसा पैसा टिकल? उद्या मला माहिती आहे की माझी कॅपॅसिटी नाहीये, मी एवढे भारी फरशी लावू शकत नाही, बरोबर ना. पण तू दुकानदार आहे, तू मला म्हणला अहो घेऊन जा नंतर द्या पैसे, तू सोडणार आहे का मला? नाही ना. मला तुझे 2,000 1,000 रुपये तर करून द्यायचेच आहे ना. मग तुला कमी पडतील नाही तर काय पैसे? पैसा कमी कसा म्हणावा, की ज्या दिवशी तुम्ही की पैसे असूनही दाताला दात लावून बसले, की घरामध्ये खाया प्यायला कुठेही धान्य नाही, की आता काय करू, तेव्हा म्हणा की तुम्हाला पैसा पुरत नाही. म्हणून तुमच्याकडे खायला आहे, धान्य आहे, सगळा किराणा भरलेला आहे, सगळं वेल सेट आहे, आणि तरी म्हणताय तुम्ही पैसे पुरत नाही. कसे पुरतील मग ते? याचा अर्थ काय झाला की तुमची अपेक्षा जास्त आहे, पैसा कमी आहे, पण तुम्हाला असं वाटतं की बा नाही आम्ही हे घेतलंच पाहिजे, आम्ही त्याच्याकडे मी टीव्ही घेतलाच पाहिजे, मी आमचं केलंच पाहिजे, अशाने पैसा टिकत नाही ना. आता मला वाटतंय की तू 4 व्हीलर घेऊन जातोय आळंदीला, मग मी जावे का घेऊन? का तर माझी कॅपॅसिटी नाही ना, मी सिटी बसनं जायला पाहिजे ना. पण माझ्या शेजारचा जर 4 व्हीलर घेऊन जातोय तर मी का नाही जावं? तर मला पैसा पुरेल का? मग हा ज्याने त्याचा विचार करावा की आपली कॅपॅसिटी नाही, तो काय हेलिकॉप्टर घेऊन जाईल म्हणून मी नेणार आहे का? नाही. मग आपली कॅपॅसिटी काय बाबा, आपण सिटी बसने जाणे आणि येणे.
हे ज्या वेळेला असं होतं मनामध्ये, ईर्ष्या ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला पैसा पुरत नाही. पण तुम्हाला अन्न धान्य सगळं घरात आहे, सगळं व्यवस्थित आहे, आणि तुमचा खर्च उगाचच तुम्ही कुठेही काही करायला लागले तर कसा परवडल तो, कसा पैसा टिकल? जिथं मला 10 रुपये द्यायचे, माझी कॅपॅसिटी 10 रुपयाची आहे, 10 रुपयेच खर्च करा ना त्यासाठी. तुम्ही जर तिथे 50 रुपये खर्च करा तर तुम्हाला पैसा पुरल कसा काय? म्हणून तू 50 दिले म्हणून मी 50 द्यावे का? आता उद्या लग्न आहे, आता भावाचं लग्न झालं, तू मी सगळ्यांना चांदीच्या वस्तू दिल्या म्हणून मी देऊ शकतोय का? आपण एकाच कॉलनीत राहिलाय, तुमची कॅपॅसिटी ती चांदीची वस्तू देण्याची, दिले तुम्ही. मी जर्मनची पण देऊ शकत नाही, मी फक्त 2 हात जोडू शकतो. पण मी जर ते तुमच्यासारखं जर चांदीचं भांड द्यायची कॅपॅसिटी केली तर कसा पैसा पुरल मला? नाही ना पुरणार. मग ज्याने त्याचं ठरवावं. पैसा हा तुम्हाला पोटापुरता देव देतच राहतो, कोणालाही देव उपाशी ठेवत नाही. पण तुमचे शोकच जर जास्त असतील त्याला देव काय कराल? कारण आता महिला लोक जास्त करून आता घरी युट्यूबवर तर खूप जण असे काही पण म्हणजे सल्ले देतात किंवा पैसे पुरत नाही किंवा घरात भांडणं होतात किंवा XYZ काय होतात, तर तुम्ही हे करा मग तुम्हाला हे होईल, मग तुम्ही ते करा. त्याचं मूळ कारण न जाणता लोक दुसरेच उपाय काहीतरी नवीन. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. कोण काय म्हणतंय यालाशी आपल्याला काही घेणं नाही. आपलं मत आपलं ठाम पाहिजे. माझं मत ठाम आहे की मी आता इथे 25-30 वर्ष झाले राहतोय. देवाने मला सुखी ठेवलंय, खाऊन पिऊन मी सुखी आहे. सुखीच आहे ना. माझ्या घरात सगळे डाळी आहेत, धान्य आहे, सगळं आहे. मला कुठे जावं लागत नाही, काही नाही. मला महिन्याला 4-5 हजार रुपये मिळाले तरी बस होतात. भरपूर झालं माझ्या पोटापुरता, मी समाधानी आहे तिच्यात. पण मग माझ्याकडे असं नाहीये ना की सोफा सेटच पाहिजे म्हणून, फर्निचरच पाहिजे असं काही नाहीये. मी सरळ सांगतो, चटई टाकली आहे, ज्याला पटलं त्यांनी या. माझ्याकडे थोडं पाणी थोडं दूध असाच आहे, मी जो पितोय तो तुम्ही प्या. स्पेशल दूध असं तुम्हाला मिळणार नाही. मी तसं वागतोय तुम्ही तसं करा. पण मी तुला असं म्हणू शकत नाही तू असं वाग म्हणून, ज्याचा प्रश्न आहे. आपण आपली कॅपॅसिटी बघून वागा. कोणी गरीब म्हणत नाही तुम्हाला आणि कोणी श्रीमंत म्हणत नाही. आणि तुम्ही दाखवायला गेले तरी लोकांना काही फरक पडत नाही. आणि नाही दाखवलं तरी काय, असं दाखवावं किंवा लोकांना फरक काहीच नाही. त्यांना काय घेणं. उद्या मी एखादी माझ्याकडे समजा एखादी कोणी येणार असेल, मी त्याच्यासाठी गादी टाकलीये, तिच्यावर सोन्याचा टाकला आहे, त्याला काय फरक पडतोय? तो म्हणा वा वा बरं झालं. तो गेल्यावर तोच म्हणणार आहे उद्या चायला कॅपॅसिटी नव्हती, काय खर्च केला आरामखोराने, लय मस्ती आली त्याला, खायला पाहिजे. हे बाबा माझी पाटकी गोदडी, पटलं तर येणे तर रामराम. या तुम्ही कसं वागतात, कसं करतात, मला सांगायला काय लागतंय? मी काही सांगू शकतो, हे करा ते करा. पण आपण काय वागतोय ते पहिले बघा. कसा पैसा टिकत नाही त्याचं कारण घ्या की नाही. ठीक आहे, आता ही एखादी वस्तू मला नकोय बाबा, नाही घेतली, काय फरक पडलाय? पण तुझ्याकडे म्हणून मला पाहिजेच आहे तर तो खर्च होणारच आहे. कोण हे बघा, एखाद्याने 10 लाखाचा शर्ट घातला म्हणून आपण घालावा का? तूही शर्ट घातलाय, मी पण घातलाय, माझे ते अंग झाकतंय, तुझे अंगच झाकतोय, त्यात काय फरक आहे? म्हणजे ज्यांनी त्याचं समजून केलं तर आहे. असं होत नाही की ती तुम्ही हे केलं ते केलं त्याच्याने काही फरक पडत नाही. हा फरक काय पडतो? तुम्ही देवधर्म केले, तुम्हाला सुख मिळतं, समाधान मिळतं, एवढंच मिळू शकतंय.